नमस्कार, मी हर्षुदे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खरी माहिती ही मिळाली पाहिजे आणि ती विनामूल्य मोफत मिळाली पाहिजे। त्यांना मार्गदर्शन उत्तम पद्धतीचं हे मोफत मिळालं पाहिजे, त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे। ते म्हणजे हे मी चॅनल सुरू केलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की तो शेअर करा, लाईक करा आणि गरजू जे विद्यार्थी आहेत, होतकरू गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत अधिकाधिक हा व्हिडिओ पोचावा अशी मी तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती करणार आहे। त्याच्यामुळं तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल असं मी गृहीत धरतो, कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे तो मला पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांची सुद्धा आवश्यकता आहे। त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी हे व्हिडिओ हे चॅनलला व्हिजिट करू शकतील। या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला उच्च शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील त्यांचे वेळापत्रक असेल, कॅप राऊंड असेल, कॉलेज कसे निवडायचे, शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, विद्यापीठांच्या परीक्षा निकाल ते इथपासून पदभरती अशा सर्वांची माहिती मी देत असतो। त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो। गेल्या वर्षी जे विद्यार्थी म्हणजे मी गेल्या वर्षी थोडं उशिरा सुरू केलं पण अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला। त्याच्यामुळं तुम्ही स्टे ट्यून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या राज्यभरातून CETसाठी म्हणजे MST CET जी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष त्याला आपण CET सेल म्हणतो, त्या CET सेलकडून इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीचे काही जे अभ्यासक्रम आहेत त्याच्या प्रवेशासाठी ही MST CET परीक्षा घेण्यात येते। त्या परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी करतात, तर त्याचबद्दल ही माहिती आहे। त्याच्यामुळं तुम्ही थोडं व्यवस्थित ऐका, फायदा हा तुमचा आहे त्याच्यामुळे। तर ह्या CETच्या नोंदणीला मुदतवाढ मिळाली आहे। अंतिम मुदत ही 15 तारीख आहे आणि 16 तारखेपर्यंत तुम्ही शुल्क भरून तुमचा प्रवेशाचा जो अर्ज आहे CETसाठी तो निश्चित करू शकता। आता मी तुम्हाला का सांगतो आहे, तुम्हाला ही माहिती आहे पण मी तुम्हाला का सांगतो आहे याचं कारण असं की पुढच्या वर्षीपासून अनेक बदल हे प्रस्तावित आहेत पूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये। त्याच्यामुळं तुम्ही जर इंजिनिअरिंग करणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आता तुम्ही इंजिनिअरिंग करणार म्हणजे तुम्ही 2 प्रकारच्या CET देणार, एक म्हणजे तुम्हाला PCM तर द्यावीच लागणार, पण काही विद्यार्थ्यांचं असं असतं की थोडं फार्मसीकडे जाऊया किंवा थोडं अजून माहीत नाही काय आहे त्याच्यामुळे ते PCB देतात, म्हणजे दोन्ही ग्रुपमध्ये ते देतात। प्रामुख्याने PCB आणि PCM अशा दोन्ही प्रकारचे विद्यार्थी हे प्रविष्ट होतात। त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या ही नाही म्हटली तरी 5-5.5 लाखापर्यंत जाते। PCMला सुद्धा 2.5-3 लाख आणि इकडे सुद्धा 2.5-3 लाख असे विद्यार्थी असतात। मात्र पुढच्या वर्षीपासून 2 महत्त्वाचे बदल होणार आहे। एक म्हणजे NEP हे सर्वत्र लागू होणार आहे। गेल्या वर्षी NEP हे जवळपास निवडक 50 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हे लागू झालं होतं राज्यभरातील, म्हणजे राज्यभरातील जे 50 ऑटोनॉमस कॉलेज आहे त्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये NEP, आता तुम्ही मला NEP हे काय बाबा नवीन भानगड, तर नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, त्याला NEP 2020 म्हणतो आपण, ते गेल्या वर्षी काही निवडक कॉलेजांमध्ये लागू झालं होतं। या वर्षीपासून ते सर्व इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये लागू होणार आहे। त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। फायदा असा होणार आहे की त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला जर इतर तुमच्या आवडणारं तुम्हाला हॉबीजचं शिक्षण शिकायचं असं, म्हणजे सपोज तुम्ही इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि तुम्हाला जर असं वाटलं की 6 महिने मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये एखादा अभ्यासक्रम करायचा आहे किंवा मला एखाद्या कुठल्या तरी अमरावतीच्या कॉलेजमध्ये अभ्यासक्रम करायचा आहे किंवा तुम्हाला नागपूरच्या कॉलेजमध्ये करायचं आहे, म्हणजे सपोज तुम्ही पुण्यातल्या COEPमध्ये तुम्ही शिकतायत, आपण हे कोण COEPमध्ये तुमचा नंबर लागला, तुम्ही COEPमध्ये इंजिनिअरिंग करत आहात आणि तुम्हाला असं वाटलं की एक सेमिस्टर आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या कॉलेजमधून तिथला तो अभ्यासक्रम करायचा आहे, तर ते शक्य होणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमचे 6 महिन्याचा आवडता अभ्यासक्रम शिकणार आहे, तो तुम्ही तुमच्या फील्डमधला शिकू शकता किंवा तुमच्या फील्डशी रिलेटेड असा शिकू शकता। तुम्ही बाहेर जाऊन तो अभ्यासक्रम 6 महिने शिकू शकता। त्याचबरोबर त्याचे क्रेडिट पॉईंटसुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटर्नशिप एक 6 ते
1 वर्षाची करता येणार, म्हणजे 6 महिने ते 1 वर्षाची चांगल्या प्रमाणात चांगली इंटर्नशिप तुम्हाला करता येणार आहे. आणि ह्या इंटर्नशिपमध्ये भरपूर भर देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि प्लेसमेंटच्या चांगल्या संधी व्हाव्या याच्यासाठी हे चांगल्या पद्धतीने हे केलं आहे NEP. त्याच्यामुळं तुम्हाला यावेळेस अधिकाधिक एक्सप्लोर होण्याची संधी आहे. तुम्ही जर प्रवेश घेणार असाल तर सर्व कॉलेजेसमध्ये हा NEP लागू होणार आहे आणि त्याचे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत, ते मी तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये सांगणार आहे. तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये कसे आहेत तर ते फक्त आत्ता असं की तुम्हाला तुमच्या आवडीचं एक 6 महिने शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही ते कुठल्याही पद्धतीचे शिक्षण घेऊ शकता, इतर कॉलेजांमध्ये घेऊ शकता, इतर विद्यापीठांमध्ये घेऊ शकता आणि त्याचे गुण तुम्हाला तिची परीक्षा होईल तुम्हाला आणि ते ट्रान्सफरसुद्धा होईल. दुसरं म्हणजे तुम्हाला इंटर्नशिप चांगल्या पद्धतीने करता येईल, उत्तम इंटर्नशिपच्या संधी आहे आणि तिथेच तुम्हाला तुमची जर इंटर्नशिप चांगली झाली तर जॉबची सुद्धा संधी. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे ती विद्यार्थिनींसाठी आहे, ते म्हणजे ह्या वर्षीपासून ज्या विद्यार्थिनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छितात, खूप महत्त्वाची बातमी आहे बरं, ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांचं शुल्क हे माफ होऊ शकतं, त्यांना 1ही रुपया लागणार नाही अशी शक्यता आहे आणि असं होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. हे कारण असं आहे की आपले जे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत घोषणा केली आहे की जवळपास महाराष्ट्रातले जे 800 अभ्यासक्रम आहेत, पदवी अभ्यासक्रम, डिग्री कोर्स, त्याला जर विद्यार्थिनी प्रवेश घेणार असतील तर त्या कोर्सेसला विद्यार्थिनींचे शुल्क हे पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे आणि त्यांना 0 शुल्क म्हणजे 0 फीज हे चार्ज करण्यात येणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी हा खूप मोठा महत्त्वाचा निर्णय हा सरकार घेण्याच्या तयारीत आहे. त्याचे सूतोवाच हे अनेकदा मंत्र्यांनी दिले आहे, त्याच्या बातम्यासुद्धा प्रसारित झाल्या आहेत, तुम्ही जर जस्ट गुगल केलं तर. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थिनी प्रामुख्याने यावर्षी इंजिनिअरिंग करण्यासाठी इच्छुक आहे पण त्यांचा विचार थोडा होत असेल की आपल्याला एवढा खर्च आपल्या घरच्यांना झेपेल का, किंवा आपल्या घरी एवढे आपले पालक हा खर्च भरू शकतील का, इंजिनिअरिंगचा खर्च भरपूर आहे त्याच्यामुळे तो आपल्याला कसा भरायचा, पैसे आहेत, अशी जर आर्थिकदृष्ट्या काही अडचण असेल तर त्यांनी यावर्षी पहिल्या तातडीने 15 तारखेपर्यंत अर्ज भरून टाकायचा आहे. कारण पुढच्या महिन्यात एक्झाम आहे आपली 16 तारखेपासून, एप्रिलपासून. त्याच्यामुळं राहिले 2-3 दिवस तुम्ही आधी, सर्व विद्यार्थिनींना तर माझी विनंती आहे, तुम्ही आधी अर्ज भरून टाका सगळा त्या याचा, जेणेकरून जर हा निर्णय अस्तित्वात आला कागदोपत्री तर तुम्हाला 0 रुपये लागणार आहे. तुम्ही ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहेत त्या कॉलेजचं शुल्क हे सरकार भरणार आहे. हा निर्णय बरेचदा जाहीर केला आहे, बोलताना मंत्र्यांनी जाहीर केला आहे, याच्याबाबत विधिमंडळामध्ये चर्चा झाली आहे. मात्र आता हा निर्णय फक्त कागदोपत्री येण्याची आम्ही सर्व वाट पाहतो. एकदा हा निर्णय कागदोपत्री आला की त्याची अंमलबजावणी येत्या जून महिन्यापासून होणार आहे. हा निर्णय कागदोपत्री येण्याची फार शक्यता आहे, याचं कारण की आपल्या इथे आता लोकसभा तर इलेक्शन्स आहेतच, पण लगेच 3 महिने झाले की राज्यातील विधानसभाच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, कारण या निर्णयाने प्रत्येक कुटुंबातील एक विद्यार्थिनीला फायदा होणार आहे, त्या कुटुंबाला फायदा होणार आहे. राज्यातील अनेक ज्या आपल्या बहिणी आहेत, लहान भगिनी आहेत, सगळ्या ज्या मुली आहेत ज्या पैसे नसल्यामुळं, आर्थिक परिस्थिती चांगल्या नसल्यामुळे शिकू शकत नाही, त्या सर्व शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत, त्या शिकणार आहेत, त्यांना उच्च शिक्षण घेता येणार आणि ही खूप चांगली बाब आहे. अनेक त्या शिकतील, पुढे जातील, त्यांचं करिअर करतील, ही खूप मोठी गोष्ट राहणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर 12वीला असाल आणि तुम्ही जर इंजिनिअरिंग करण्याचा विचार करत असाल, मात्र पैसे नाहीत किंवा आर्थिक परिस्थिती थोडी म्हणजे असं जर असेल तर तुम्ही आधी अर्ज भरा. कारण की काय आहे, शेवटी आपल्या महाराष्ट्रामध्ये CET दिली तरच इंजिनिअरिंगला प्रवेश हा मिळतो. त्याच्यामुळं असं नको व्हायला की निर्णय झाला पण तुम्ही त्यावेळेस CETचा अर्ज भरला नव्हता, त्याच्यामुळं तुम्हाला ती परीक्षा देता आली. त्याच्यामुळं तुम्ही CETचा अर्ज भरून राहा. हा निर्णय प्रत्यक्षात येण्याची शक्यता फार दाट आहे. याची घोषणा मंत्र्यांनी केली आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी. त्यांनी जवळपास 800 अभ्यासक्रम सांगितले आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचे बदल यावेळेस इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये होणार आहे.
त्याच्यामुळं तुम्ही अर्ज भरून ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत आपले, अनेक नवीन नवीन अभ्यासक्रम येत आहेत. सगळेजण कॉम्प्युटर IT करत होते, पण आता कॉम्प्युटर IT लाही काही टक्कर देणारे अभ्यासक्रम नवीन सुरू होत आहेत शाखावाईज. त्याचा तुम्ही अधिक विचार करायला पाहिजे. ते कॉलेजेसमध्ये ऑलरेडी गेल्या वर्षीपासून सुरू झाले आहेत, यावर्षी अजून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. त्याच्यामुळे या अभ्यासक्रमांना आपल्या कुठं प्रवेश मिळवता येतं की या सर्वांचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आता चालू झाली आहे. एक तर NEP लागू होत आहे 2020 यापासून वर्षापासून सगळ्या कॉलेजेसमध्ये. गेल्या ते 50च इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतं. काही महत्त्वाचे बदल मी तुम्हाला सांगितले, जसं इंटर्नशिपचे आवडीचं शिक्षण घेता येणार आहे 1 सेमिस्टर. त्याचप्रमाणे तुम्हाला इंटर्नशिपची भरपूर संधी आहेत चांगल्या याच्या प्लेसमेंटमध्ये. आणि मुलींसाठी ते म्हणजे त्यांची शुल्क माफ होऊ शकतं, त्यांना 0 फीज हे लागू शकतं. याचप्रमाणे नवीन अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहेत. त्या नवीन अभ्यासक्रमांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओला घेऊ. तर तुम्हाला याबाबत अजून माहिती हवी असल्यास, समस्या असल्यास, काही सूचना असल्यास, काही विचारणा करायची असल्यास, काही प्रश्न असतील, काही शंका असतील, मला आवर्जून कमेंट करा या व्हिडिओच्या खाली. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. या चॅनलवर मिळणारी माहिती मोफत आहे, विनामूल्य आहे आणि ती राहील. माझी एक विनंती आहे सर्वांनी की चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं सहकार्य लाभेल चॅनल वाढीसाठी आणि याचा फायदा अनेकांना होईल. तर हे महत्त्वाचं आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अर्ज भरून घ्या सोबत, जर तुम्ही आत्तापर्यंत भरला नसेल तर. CET सेलच्या वेबसाईटवर अर्ज आहे, मी लिंकसुद्धा शेअर करून दिली आहे व्हिडिओखाली. तुम्हाला काही विचार असेल तुम्ही विचारू शकता. जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा जॉईन होऊ शकता. माझं टेलिग्रामवर चॅनल आहे, तिथेसुद्धा मी माहिती आणि व्हिडिओ हे टाकत असतो. तुमच्या सर्वांच्या सूचनांचं स्वागत आहे. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.